सणावाराला तर पुरणपोळी आपण बनवतोच, परंतु त्यासोबत जर ही कटाची आमटी नसेल ना तर ते जेवणही अधुरच असतं. तर आज आपण ही मस्त झणझणीत कटाची आमटीची रेसिपी पाहतोय. तर त्यासाठी इथे मी अर्धा कप चणा डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून. आता हे मी सेपरेट बनवत आहे, एरवी कधीही तुम्ही ही बनवू शकता. आणि सणावाराच्या दिवशी जर तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल तर त्यातली डाळ आणि त्यातलं जे कटाचं पाणी आहे ते काढूनही बनवतात. त्यानंतर वाटण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेले आहे, हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येही देणार आहे आणि वरतीही मेन्शन केलेलं आहे. डाळसुद्धा छान शिजलेली आहे. आता यातलं पाणी आपल्याला सेपरेट काढायचं आहे, म्हणजे हा आपला जो कट आहे ना तो तयार झालेला आहे. आता हे वाटणाचे जे साहित्य आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून इथे मी साठवणीतला काळा मसाला घेतलेला आहे 2 चमचे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि थोडंसं पाणी टाकून याची छान पेस्ट करायची. शिजलेली डाळसुद्धा मिक्सरला वाटून घ्यायची आहे. कढईमध्ये फोडणी देऊन घेऊया. तेल छान कडकडीत गरम करून जिरं, मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ओलं ते ह्यामध्ये टाकायचं आहे. तेल सुटेपर्यंत छान परतवायचं आहे. तेल सुटायला लागलं की त्यानंतर वाटलेली डाळ आणि जे कटाचं पाणी आहे ते टाकायचं आहे. आता ही झणझणीत व्हावी ना याकरता मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्हाला जर झणझणीत हवी नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर स्किप करू शकता. आणि ह्या कटाला छान अशी तर्री यावी ना याकरता आपल्याला काय करायचं आहे, पाणी कडकडीत गरम करायचं आणि गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवे आहे त्यानुसार टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कमी गॅसवरती छान शिजवून घ्यायची. कमी गॅसवरती शिजल्यामुळे ना छान अशी तर्री येते. मस्त अशी कटाची आमटी तयार आहे. बऱ्याच भागांमध्ये ही पुरणपोळीसोबत काहींना नुसतीच प्यायला आवडते, तर आमच्याकडे ना मस्त अशी कटाची आमटी घ्यायची, त्यामध्ये लिंबू पिळायचं आणि कुरडई टाकून खायची. अतिशय भारी लागते. तुमच्याकडे ही कशासोबत खातात ते मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो नक्की करा.